How much time we need to rank 2 BHK flats in Pune? कसं कॅल्क्युलेट करतात? त्याची व्हॅल्यूम चेक करावं लागेल. व्हॅल्यूम कशी चेक करायची? कीवर्ड रिसर्च काय वापरायचं? कीवर्ड प्लॅनर टूल वापरायचं. तुम्ही सांगा सृष्टी की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे ह्याला रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागेल? किती? काल नव्हता तुम्ही? रोहिणी तुम्ही सांगा. टू BHK फ्लॅट्स इन पुणे ह्याला रँकिंग करण्यासाठी किंवा डिजिटल मार्केटिंग डेटा अनालिटिक कोर्सेससाठी किती दिवस लागते? गुगलवरती गेलो, कीवर्ड प्लॅनर टूल सर्च केला. काय केला? कीवर्ड प्लॅनर टूल आहे, ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता डेफिनेशन पण सांगितलं होते. डिपेंड्स ऑन कीवर्ड रिसर्च इज सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर, मंथली सर्चेस आणि कॉम्पिटिशन आणि टॉप पेज बीड. पण आपल्या टॉप पेज बीडची काय घेणं देणं आहे का? काहीच नाही. एक अकाउंट सिलेक्ट केलं, अकाउंट ओपन करायला येईल सगळ्यांना. कोणता पण कीवर्ड घ्या तुम्ही, 2 BHK घ्या, डिजिटल मार्केटिंग घ्या. घेऊ सिंपल डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा घेणार का डिजिटल मार्केटिंग क्लासेस घेणार? कोणता कीवर्ड आपण घेतला पाहिजे? जो सर्च. मग तुम्हाला काय माहिती जास्त डिजिटल मार्केटिंग कॉलेजेस सर्च करतात का डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट का डिजिटल मार्केटिंग क्लासेस का डिजिटल मार्केटिंग अकॅडमी? तर हे चेक करण्यासाठी कीवर्ड रिसर्च करायचं आहे. गुगल ट्रेंडला पण करता येईल. आता हा कीवर्ड आलेला आहे, तर आता सांगा तुम्ही की किती दिवस लागतील ह्याला तुम्हाला रँकिंग करण्यासाठी. आणि जर तुम्ही SEO करत असाल तर SEO साठी किती चार्जेस लागतील? कुठं दिसतं हे? येतं मंथली सर्चेसमध्ये. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं विचारलं होतं. 1,65,000 काय करतात लोक सर्च करतात. किती दिवसामध्ये सर्च करतात? एका महिन्यामध्ये मंथली सर्चेस येते 1,65,000. तर मग सृष्टी सांगा तुम्ही दिवसाचे किती लोक सर्च करत असतील? If 1,65,000 people are searching for digital marketing courses, then how many people searching for digital marketing courses in a month? काय करायचं त्याला? 30 ने डिवाइड करायचं. आता काय काय क्लायंटचा असा प्रश्न असतो, जर NMD प्रायव्हेट लिमिटेड ही डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्रोव्हाइड करणारी सर्व्हिसेस आहे आणि जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसमध्ये आपली जर वेबसाईट रँकिंग झाली तर मला आणि ती आपली वेबसाईट 1 नंबरच्या पेजवरती दिसली 1 नंबरला, तर हाऊ मेनी लीड्स विल जनरेटेड? किती लीड जनरेट होतील किंवा किती वेबसाईटवरती ट्रॅफिक येईल? काय क्वेश्चन विचारतात तुम्हाला? सिनेरिओ बेसिसवरती क्वेश्चन असतात. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस म्हणजे असं वापरतात, केविन हॅज वेबसाईट रँकिंग ऑन सेकंड पेज किंवा रँकिंग ऑन फर्स्ट पेज अँड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस व्हॅल्यूम इज 1,65,000. देन व्हॉट इज द एस्टिमेटेड ट्रॅफिक ऑन हिज वेबसाईट? किती वेबसाईट येऊ शकतं त्याचं एस्टिमेटेड? आता हे तर एक्झाम्पलच आपलंच घ्या की NMD प्रायव्हेट ही जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी जर एखादी वेबसाईट 1 नंबरला रँकिंग करत असेल तर किती ट्रॅफिक येईल त्यांना? सृष्टी, रोहिणी, पायल, दिव्या, ज्ञानदा. इफ यू आर नॉट एबल टू गिविंग आन्सर फॉर दिस क्वेश्चन, मग तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही. ह्या सिंपल गोष्टी नाही आल्यामुळे तुम्हाला जॉब लागत नाही किंवा पॅकेज कमी भेटतं. 25-30 हजारच पॅकेज भेटतं, 28,000 पॅकेज भेटतं. का? तर ह्या गोष्टींमुळे.
का तुम्हाला हे नाही समजत? किती टाइम लागेल? पायल सांगा तुम्ही. माझा आवाज येतो ना बरोबर? पूजा तुम्ही सांगते गेलते इंटरव्ह्यूला, ते म्हणले 15,000 माझा टाइम घालवला त्यांनी. ह्याचा आन्सर सांगा. हर्षल तुम्ही सांगा. प्रीतम स्क्रीन दिसते का सगळ्यांना? तुम्ही सांगा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ह्या कीवर्डला 1,65,000 लोक सर्च करतात मंथली. जर एखादी वेबसाईट 1 नंबरच्या पेजवरती दिसली तर त्याच्या वेबसाईटवरती किती ट्रॅफिक येईल? मंथली ट्रॅफिक किती येईल? प्रतीक तू सांग. त्याचे 30%. हा, मग किती होते? 1,65,000 चे 30%. समजलं सगळ्यांना? म्हणजे ज्यांची कन्सेप्ट क्लिअर, म्हणजे त्याच्याबद्दल ट्रॅफिक किती येतं. जर तुमची 1 नंबरच्या पेजवरती दिसली तर 1,65,000च्या 30% तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येईल. 1,65,000ची 1,00,000चे 30,000 आणि त्याचे म्हणजे जवळजवळ 55,000 ते 60,000 पर्यंत किती? 50,000 लोक तुमच्या वेबसाईटवरती. मग 50,000 जर लोक मंथली तुमच्या वेबसाईटवरती आले तर तुमचा बिझनेस किती होईल? मग त्याच्यातले लीड किती येतील? लीड म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर किती येतील तुमच्याकडे? त्याचे 30%. त्याचे 30%. मग 50,000चे 30% किती होतात? 16,000-17,000. 15,000. समजलं? ते 15,000 लीड तुमच्याकडे येतील. मग 15,000 लोक तुमच्याकडे ऍडमिशन घेणार आहेत का? 15,000 लीड आल्या तर त्याच्यातलं नाही. मग कन्व्हर्जन रेट 50%. ते डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ एज्युकेशन किंवा त्यांचे काउन्सलर कसं कन्वर्ट करतात त्यांच्या काउन्सलरवरती असेल. मग त्याच्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की आपली वेबसाईट. कोण काय बोललं? तिथे ठरतं. काय झालं? समजलं? लर्न डिजिटल मार्केटिंग. आता चुकून एखाद्याने काय केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसच्या ऐवजी त्यांनी त्याचं ते पुढे जायचं आहे. आता बघा, हे तर सांगितलं लर्न डिजिटल मार्केटिंग. लर्न डिजिटल मार्केटिंग जर चुकून त्यांनी काय केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसच्या ऐवजी लर्न डिजिटल मार्केटिंग टाकलं तर फक्त 2,040च लोक काय करतात, मंथली सर्च करतात. मग वीकली महिन्याचे किती ट्रॅफिक येईल आपल्याला? 2,000चे 30% किती? 700 लोक येतील फक्त. समजलं? मग 700 लोक आले तर ऍडमिशन खूप कमी लोक घेणार आहेत. तर असं कन्व्हर्जन रेट कमी होतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, टॉपचा कीवर्ड रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. आता आपला मेन क्वेश्चन असा होता की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे ला रँकिंग करण्यासाठी टोटल किती दिवस लागतील? तर किती दिवस लागतील? कॉम्पिटिशन हाय आहे. म्हणजे जर मला इथून पिंपरीला जायचंय आणि पिंपरीला जाण्यासाठी जर जाताना ट्रॅफिक जर कमी असेल तर मी लवकर जाईल का जास्त टाइम लागेल? ट्रॅफिक कमी असल्यावर लवकर जाईल. आणि ट्रॅफिक जास्त असेल तर त्याच्यामुळे इथं काय कॉम्पिटिशन हाय. म्हणजे हे कीवर्ड खूप सारे लोक काय करतात, वापरतात रँकिंग करण्यासाठी. तर मग तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करावं लागेल. जर तुमची कॉम्पिटिशन हाय असेल तर तुम्हाला 1 वर्षातून 6 महिने ते 1 वर्ष लागेल. जर तुमची कॉम्पिटिशन मीडियम असेल तर किती लागेल? 3 to 6 मंथ. आणि जर तुमची कॉम्पिटिशन लो असेल तर 1 to 3 मंथ लागेल. पण आता इथं मला ॲक्युरेट आन्सर सांगायचंय.
तर मग ॲक्युरेट आन्सर सांगण्यासाठी तुम्हाला त्यासाठी दुसरा कीवर्ड यूज करायचा आहे. आपला कीवर्ड कॉपी करायचा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आपण कुठे जाणार, एक गुगल ट्रेंड किंवा उबर सजेस्ट नावाचा टूल आहे. हा फ्री ऑफ कॉस्ट टूल आहे, पण ह्याच्यामध्ये दिवसाचे 6च वेळा तुम्ही फ्रीवेअर यूज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला चार्जेस लागतात किंवा त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, ईमेल आयडी चेंज करा. इथे जाऊन तुम्ही काय करणार, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कॉपी करणार. आपण आशिया खंडात राहतो किंवा इंडियात राहतो. कुठे इंडिया आहे, सर्च. तर तिकडं व्हॅल्यूम दाखवलं होतं. व्हॅल्यूम म्हणजे काय, घनता, बरोबर आहे. आणि इकडं व्हॅल्यूमचं मिनिंग काय होतं, मंथली सर्चेस. किती लोक सर्च करतात, 1,65,000. चेंज झालं का, झालं का चेंज. आणि कॉस्ट पर क्लिक किती लागणार आहे, किती. म्हणजे जर तुम्हाला 1 नंबरला जर सीपीसी ठेवायची असेल तर 73 रुपये ठेवा. इकडे काय होतं, आपल्याकडे सेम होतं, टॉप पेज बीड दाखवायचं आणि इथं डायरेक्ट सांगते सीपीसी. आणि इथं कॉम्पिटिशन किती आहे, 55%. किती पर्सेंट आहे, एका कीवर्ड साठी. मग ते एकच कीवर्ड आपण रिसर्च करतोय ना. घेऊ शकतात. आता बघा, इथं तुम्हाला काय घ्यायचंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर बाय मी, डिजिटल मार्केटिंग बाय गुगल. हे जर घेतले तर इथं पण तुम्हाला दिसेल ना, व्ह्यू ऑल. हे बघा, इकडे बघा, इथं आलेत कीवर्ड. तुम्हाला सांगतो आता तुमचं. तुम्हाला काय करायचं, इथं सिलेक्ट करायचं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे इथं फक्त, डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर बाय मी, डिजिटल मार्केटिंग बाय गुगल. हे जर कीवर्ड घेतले आणि इकडे तुम्हाला काय दिलेले, डिफिकल्टी दिली, पेड डिफिकल्टी आणि एसईओ डिफिकल्टी दिलेली. समजलं का. आणि तुम्हाला इथं समोर त्याचे काय दिलेले, त्याची प्राइस पण दिली. तर मग समेशन ऑफ ऑर कीवर्ड डिवायडेड बाय टोटल नंबर. मग आता तुम्ही बघा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला 1,65,000 आहे. ह्याला जर तुम्हाला रँकिंग करायचं असेल एसईओ थ्रू, त्याला किती दिवस लागणार आहेत. तर इथं पेड डिफिकल्टी किती आहे आणि एसईओ डिफिकल्टी किती आहे, 58. 58 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं, तुमचा आन्सर आहे. मग जर इथं 60 असते तर 6 महिने, इथं 10,000 असते तर 1 महिना. आता हा कीवर्ड किती दिवसात रँकिंग होईल, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कॉस्ट, असं लोकांनी सर्च केलं आणि त्याच्यावरती क्लिक केलं, पण त्याच्यावरती 1 नंबरला आणण्यासाठी किती दिवस लागतील, 2 महिने 6 दिवस का 9 दिवस, 9 दिवस. कसं समजलं, सगळ्यांना फॉर्म्युला समजला. म्हणजे जर तुम्हाला 10 असेल तर 1 महिना, 20 असेल तर 2 महिना. आणि आता आणि आता वरची जी संख्या असेल, जसं की 48 आहे, तर 48ला जर तसं 20 आहे, तर 20ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती होतात, 60. म्हणजे 1 महिना किती दिवसाचा असतो, 30 दिवसाचा. मग 2च महिन्यात रँकिंग होतं. मग जर 23 दिवस आहे, 23ला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होतंय, 69 होत आहे. मग किती होत आहे, 2 महिने, 60 दिवसाचे 2 महिने आणि वरचे 9 दिवस. मग तुम्ही सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला काय सांगितलंय, जर तुम्हाला कीवर्ड डिफिकल्टी 70 असेल तर 7 महिने पकडा, आणि जर 71 असेल तर 7 महिने 3 दिवस. एकाला 3 दिवस, वरती जर 1 जर असेल तर समोरची संख्या जी पण असते ना, तिला फक्त मल्टिप्लाय करायचंय. मग तुम्हाला जर कॅल्क्युलेशन नसेल येत तर. आता 47 असतील तर 4 महिने 21 दिवस. तर म्हणजे कधी अपडेट झालाय, म्हणजे आता बघा, जसं की डिजिटल मार्केटिंग पॉवर बीआयला आता सध्या सगळ्यात जास्त लोक सर्च करतात.
पण जर 2017 साली 16 सारखी लोक काय करत होते, टॅब्लू सर्च करत होते. का? कारण त्यावेळेस पॉवर बाय नव्हतंच. त्यावेळेस तेवढं जास्त बूमिंग नव्हतं. मग जसं जसं डिमांड वाढते, आता दुसरा पण आपण कीवर्ड बघितला, जसं की आता काय केलं आपण, सनस्क्रीन. सनस्क्रीन लोक आता कमी वापरतील, कमी सर्च करतील. का? कारण हिवाळा संपला. हिवाळ्यात जास्त वापरतात का उन्हाळ्यात काय करतील, जास्त सर्च करतील. नंतर आता मँगो रिलेटेड जे प्रॉडक्ट आहेत ते आता जास्त लोक सर्च करतील उन्हाळ्यामध्ये. समजलं? आता एसी जास्त विकतले आहेत. लोक काय सर्च करतील, एसी रिलेटेड गोष्टी ज्या थंड त्या वापरतील उन्हाळ्यात. म्हणजे जसं ऋतुमानानुसार चेंज होतात, त्याच्यामुळे आपण कीवर्डचे टाईप पाहिले होते. कोणते कोणते टाईप होते? शॉर्ट टेल, लॉंग टेल, सीझनल. सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले? जर कीवर्ड डिफिकल्टी, जर पेड डिफिकल्टी आणि ऑर्गॅनिक डिफिकल्टी बोललो, म्हणजे एसडी आणि पीडी. एसडी म्हणजे एससीओ डिफिकल्टी आणि पीडी म्हणजे पेड डिफिकल्टी. आता तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या, आता इथे बघा आपण सर केले, किती लोक सध्या ऍड रन करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी, पुण्यामध्ये किती लोक ऍड रन करतात सध्या? 51 लोकांनी ऍड रन केली. कशासाठी? डिजिटल मार्केटिंग कोर्स हा कीवर्ड त्यांनी टाकलेला आहे. मग 51 लोकांमध्ये आपल्याला 1 नंबरला दिसायचंय. तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं होतं, रनिंगच्या स्पर्धेमध्ये 1 लाख लोकांमधून 1 नंबर येणं थोडंसं हार्ड आहे, पण एकामधून 1 नंबर येणं किती सिंपल आहे. तर त्याच प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पुढे जायचंय. सगळ्यांना हा कन्सेप्ट समजला असेल, कीवर्ड रिसर्च करता येत असेल. आणि ज्याला आता इथं आपण दुसरं एक पाहत होतो की 1 नंबरला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी 3 कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. प्रायमरी म्हणजे जो सगळ्यात जास्त सर्च केला जातो. आता बघा किती डिफरन्स आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मीला 1900 लोक सर्च करतात. डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशनला 1900 लोक सर्च करतात. पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला 1,65,000, म्हणजे दोघांमध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तुमचा प्रायमरी कीवर्ड जर चुकला तर तुमचं सगळंच चुकलं. तर प्रायमरी कीवर्ड कोणता आला पाहिजे आणि सेकंडरी कोणता, म्हणजे टायटल मध्ये काय असलं पाहिजे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, आणि डिस्क्रिप्शन मध्ये काय असलं पाहिजे, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन का नाही. इथं तुम्हाला असेंडिंग, पहिले 3 कीवर्ड काय करायचे, असेंडिंग ऑर्डरने पार्ट काढायचे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हे खाल्ला एरो करा, बघा आले का आता. डिजिटल मार्केटिंग 3,01,000 लोक सर्च करतात आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 1,65,000. मग तुमचं सेकंडरी कीवर्ड कोणता असला पाहिजे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी, किंवा डिजिटल गुगलचं तर नाही, क्लासेस डिजिटल मार्केटिंग असला पाहिजे. डिजिटल मार्केटिंग क्लासेस फ्री आपण देत नाही, तो निगेटिव्ह कीवर्ड आहे. हे जेवढे कीवर्ड आहेत ना, तेवढे आपल्याला काय करायचे, सिलेक्ट करायचे. प्रायमरी तो असेल हेडलाईन मध्ये, सेकंडरी, टर्शरी हे 3 कीवर्ड घेतले. गुगलचे आपण घेणार नाही, कारण गुगलचा कोर्स आपण प्रोव्हाइड नाही करत. डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर बाय मी फ्रीचं देत नाही, फ्रीचं नको. डिजिटल मार्केटिंग कोर्स प्राइस, डिजिटल मार्केटिंग कोर्स ऑनलाईन स्टॉक मार्केट. आता इथं काय स्टॉक मार्केटचा काय संबंध आहे का? ठीक, एकच मिनिट हा, मी आलो. हॅलो.
गेले एक्सेप्ट करायचं. त्यांनी विचारलं कॅल्क्युलेट कसं करतात, ॲट्रिब्यूट्स ऑफ UTM. मला ॲट्रिब्यूटचाच अर्थ माहिती नाही. मी त्याला म्हटलं हो मला माहिती की टॅग मॅनेजर कसा करतो, कसं काय वापरतो. तो म्हणजे थोडं बेसिक व्यवस्थित करून नाही ऑनलाईन थोडं बेसिक व्यवस्थित करून ये म्हणे आणि परत अप्लाय कर 2-3 महिन्यांनी. मी त्याला म्हणलं फीडबॅक सांग. पहिले म्हणलं मी सांगतो विचारला. मी म्हणलं सर फीडबॅक सांगतो. हा असं बोलला. मग मी म्हणलं फीडबॅक सांग. तेव्हा तो CTR मला फॉर्म्युला आठवला, काहीच आठवलं. मी विचार करा इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक असतं का क्लिक डिवाइड बाय इम्प्रेशन असतं. इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक असतं का क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन असतं. क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. बरोबर. हे काल मला आठवत नाही. तसंच होतं. नाही तो मला पहिले तसं बोलला, नाही मी HR ला फीडबॅक देऊन टाकतो सांगतो हां. आणि मग मी त्याला विचारलं मला फीडबॅक दे डायरेक्ट फोनवर. मग तो म्हणला की असं असेल तो अजून बेसिक डिटेल क्लिअर कर आणि मग अप्लाय कर म्हणजे 2-3 महिने. म्हणजे रिजेक्शन आहे. समजून जायचं. मला CTR विचारला आधी माझं ते CTC विचारलं काय नाही CTC वर्षाला असतो वर्षाला महिने. आणि नंतर इंटरव्ह्यू वगैरे झाला म्हणजे मी 50,000 देऊ शकतो. काय सांगत होतो मी? ते माईक ऑन. काय सांगत होतो? एकदा आपण कीवर्ड रिसर्च सिलेक्ट करणं किती इम्पॉर्टंट आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आपल्याला कीवर्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल मार्केटिंग बेस्ड ऑनलाईन कोर्सेस, फ्री ऑनलाईन. फ्रीचं आपल्याला घ्यायचं का? हा निगेटिव्ह कीवर्ड आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन. दिल्ली इन्स्टिट्यूट आपण आहे का? दिल्ली इन्स्टिट्यूट नाहीये. तर आपण जे आहे तेच आपल्याला ऑनलाईन स्टॉक मार्केट नाही घ्यायचं. डिजिटल मार्केटिंग क्लासेस. तर जर एखादा चुकीने एखाद्याने सिलेक्ट केला तर क्वालिटी स्कोर कमी होऊ शकतो का? क्वालिटी स्कोर कमी होणार नाही. पण पण स्टॉक मार्केटचे पण तुम्हाला ऍड म्हणजे ज्यांनी स्टॉक मार्केट सर्च केले त्यांना पण दिसेल ते ऍड. त्या कीवर्ड मी सिलेक्ट केले. तर आता ह्याचा CPC कसा काढायचा तुम्हाला माहिती सांगितलं होतं तुम्हाला. तर इकडे टॉप पेज बीट दिसते ते बघायचे फक्त. आता सध्या तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेले त्याच्यामुळे काय बघायची गरज नाही. आपल्याला डिजिटल मार्केटिंग रिलेटेड ऍड रन करायची. आता काल आपण पैसे टाकले तर कीवर्ड रिसर्च कसं करायचं सगळ्यांना समजलं. मग आता सृष्टी सांगायच्यातलं मी कीवर्ड रिसर्च केले तर तुमचं टायटल काय असलं पाहिजे. प्रायमरी Ctrl+V बरोबर आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग हे. मला आता तुम्ही सांगा की ह्याच्यातलं टायटल प्रायमरी टायटल काय असेल. टायटल काय टाकणार आपण SEO मध्ये. जर आपल्याला आता ह्याचा SEO करायचा आहे तर टायटल काय टाकणार तुम्ही. बेस्ट डिजिटल मार्केटिंग टाकणार का, टॉप रँक डिजिटल मार्केटिंग टाकणार का, फक्त डिजिटल मार्केटिंग टाक. पण बेस्ट डिजिटल मार्केटिंगला तर लोक सर्चच नाही करत. काय सांगितलं जो सगळ्यात जास्त सर्च करतोय तो टायटल असतो. हो. मग त्याच्यामध्ये तुम्ही सफिक्स प्रिफिक्स लावलं तरी चालतं, बेस्ट लावलं तरी चालेल. त्याची लेंथ किती असते. 15 to
15 to 30 कॅरेक्टर त्याची लेंथ येईल. किती कॅरेक्टरचे येते तो काय बोलतोय? 15 to 30. 15 to 30. 30 पर्यंत 30 पर्यंत तुम्ही किती पण चालेल. असं 15 to 30. 15 असेल तर तो शॉर्ट टेल होईल. बघा 15 असलं तरी चालतो. डिजिटल कोर्सेस चालेल, पण त्याला सर्च करतात का जास्त नाही. आता तुमचं प्रायमरी हेडलाईन जो सगळ्यात जास्त सर्च केलं ना, डिजिटल मार्केटिंग क्लासेस. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टायटल टाकणार ना, त्यावेळेस तुम्ही जसं आहे तसं पण टाकू शकता. टायटल टाकताना काय टाकणार तुम्ही? प्रायमरी टायटल जे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट. पण आता मी तुम्हाला सजेस्ट करतो, जर तुम्ही गुगल ॲड रन करत असेल ना, हे सगळे कीवर्ड एका खाली एक टाका तुमच्या हेडलाईनमध्ये. तुमचं ऑप्टिमायझेशन स्कोर आणि रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. आता तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचे तर पहिलं हे आलं पाहिजे, NMD प्रायव्हेट लिमिटेड इज वन ऑफ द लीडिंग डिजिटल मार्केटिंग क्लासेस. कोर्सेस टाकायची गरज आहे का डिस्क्रिप्शन मध्ये? पहिल्या नंतर टाका तुम्ही, पण हे टाका. तुमचा ऑप्टिमायझेशन स्कोर पण वाढेल आणि तुम्हाला रँकिंग पण चांगले भेटेल. टायटल आणि डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 90 कॅरेक्टर. तर अशा प्रकारे आपण ऍड रन केल्या होत्या. काल आपण कसं ओपन केलं होतं? इथंच केलं होतं. गुगल ऍड आपण गुगलवरती टाकलं, ही ऍड रन केली. तर काल मी किती क्लिक आले? आता मला सांगा की हाऊ मच अमाऊंट आय हॅव स्पेंट येस्टरडे. किती अमाऊंट आपण स्पेंड केले येस्टरडे? कसं काढायचं सृष्टी? हा डॅशबोर्ड आहे कशाचा? गुगल ऍडचा डॅशबोर्ड आहे. मग तर आता आपण काढलं होतं की तुमचं कन्व्हर्जन रेट काढता आलं पाहिजे आणि CTC काढता आले पाहिजे. दुसरं काय? CTR काढता आलं. तुम्ही सांगा ह्याचं CTR किती येईल? असं जर तुम्ही आन्सर सांगितली तर बरोबर येईल का आयुष्यात कधी? प्रतीक तू काय एवढा शांत पडलाय? बर्फ आणायचा का? CTR चा फॉर्म्युला सांग. Click divided by impression into 100. काय? क्लिक डिवायडेड. CTR चा click divided by impression into 100. मग मला तुम्ही सांगा CTR म्हणजे, आता तुम्ही सांगा मला जर 2000 इम्प्रेशन येतात तर मला किती वेबसाईट वरती ट्रॅफिक आला असेल? न पाहता सांगू शकतात तुम्ही. तुमचं कसं एकदा अंदाज आला तुम्हाला, तुमच्या गाडीमध्ये 20 लिटर पेट्रोल आहे तर तुमची गाडी किती किलोमीटर जाईल सांगू शकतात तुम्हाला, जर ऍव्हरेज माहित असलं तर. तर सेम तसंच आहे की तुम्हाला इम्प्रेशन किती आलेत तर ते पण काढू शकतात. इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक्स इंटू 100 केलं तर त्याचं CTR किती येते? 16. तर मग आपण चेक करून पाहायचं येतंय का खरंच 16. समजलं? किती? आणि आता मला हे चेक करायचं की कालच्या दिवसात किती पैसे गेले. फक्त कालच्या. कसं चेक करणार तुम्ही? इथे चेक करायचं वरती फक्त येस्टरडे वरती क्लिक करायचं. 11 फेब होतं 425. इम्प्रेशन किती आलेत? 166. क्लिक किती आले? किती आलेत क्लिक्स? 28. कॉस्ट पर क्लिक किती आहे? CPC 15. सगळ्यात जास्त पैसे कोणत्या कॅम्पेनला गेलेत? काल जो रन केला होता NMD परवा दिवशी त्याच्यावरती गेले. ठीक आहे. त्याच्यामध्ये इम्प्रेशन जास्त आलेत. मग आता 2 क्लिक ही तर CPC किती आली? 100. आणि तिकडे टोटल किती आली? मग आपल्याला परवडला का कॅम्पेन? मग CPC एवढी येऊन चालेल का? जास्त झाली खूपच. CPC खूपच जास्त झाली. सर कालचा जो फॉर्म टाकला होता त्याचं काय झालं? कालचंच आहे ना. हा नाही, फॉर्म आपण हे टाकला होता, इन्क्वायरी फॉर्म टाकलेला. बरोबर आहे. आता तुम्ही बघा आपल्याला 2 क्लिक्स आलेत. किती क्लिक्स आलेत? 2 क्लिक आलेत. तू नव्हता त्यावेळेस मी तेच शिकवलं.
आपल्याला आता एक इन्क्वायरी आली असेल का सृष्टी? का नाही आली? कारण आपण फॉर्म्युला पाहिला होता. तुम्हाला जेवढे क्लिक्स येतात, त्याच्यातून चान्सेस आहे. जर सपोज तुम्ही तुमचे सर्चेस किती लोक करतात, 1,65,000, तर त्याच्यातले 30% काय करतील, तुमच्या वेबसाईटवरती येतील. आणि 30% वेबसाईटवरती येतील, त्याच्यातले 30% काय करतील, इन्क्वायरी करतील. मग आता तुम्ही सांगा, आपल्याला क्लिक्स किती आलेत? 2. मग 2चे 30% किती? हा, मग होतंय का पूर्ण कंप्लीट? नाही, तर त्याच्यामुळे इन्क्वायरीच नाही आली. नाही, मला हे म्हणायचं आहे की मी तुमचा फॉर्म एक्सेप्ट केला, कारण माझ्या याच्यात खूप हे दाखवतं काहीतरी क्वायरी. आता डिटेलिंग करायची तुम्हाला, एक एक कॅम्पेन पाहायचा आहे, बरोबर आहे. इथं ऑल कॅम्पेन मध्ये गेलो, ऑल कॅम्पेन आहे. नंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कोणता, काल कोणती डेट होती, नाव लक्षात ठेवलं का तू? 11. हं? काल 11 होती, NMD 10 फेब 10 फेबचा आपण रन केला होता, बरोबर आहे. हम्म. इथे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायला भेटतील. ऑल ॲसेट, व्ह्यू डिटेल्स. क्लिक्स किती झालेत? 2. ॲव्हरेज CPC किती आहे? 131. आता बघा, कन्व्हर्जन रेट 0 आहे, कॉस्ट 0 आहे. आता जर तुमची लीड जर आली असते, इथं काय झालं असतं कन्व्हर्जन मध्ये, CVC किंवा एक्सेल असं लिहून आलं असतं, 1 जर आलं असतं, आणि इथून तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा ऑप्शन भेटला असता. समजलं? नाही, हम्म? हा ते समजलं, पण याच्यावरून हे तर कळलं ना की फॉर्म एक्सेप्ट पण होता विदाउट टॅग मॅनेजर लावता सुद्धा लेट फॉर्म नव्हता. टॅग मॅनेजरचा काय संबंध आहे? टॅग मॅनेजर डिफरंट हे. नाही, आम्हाला ते म्हणतात की मोस्टली टॅग मॅनेजर लावा. हा, इथं बघ, लीड फॉर्म तुला जर चेक करायचं की त्याला ऍक्सेप्ट केलंय का नाही, तेच एक्सेप्ट. इथं काय काय ऍक्सेप्ट केलेले, काय काय डिनाईड केले, हे पण तुला दिसतं. कॉन्टॅक्ट नंबर पण इलिजिबल केलेला आहे. आता दुसरा आपला काय आहे, आता बघा इथं ऍडमिशन फॉर्म, हे जे होतं ऍडमिशन, ओपन डेट, डेट आणि फुल नेम, नाव, इथं काय केलंय, अंडर रिव्ह्यू मध्ये काय केलेलं आहे, म्हणजे आपण पैसे टाकले, 2 क्लिक्स आले आणि बाकीचे पण कॅम्पेन चालू होते, मग तो रिव्ह्यू करण्याच्या आधीच पैसे संपले. अंडर रिव्ह्यू मध्ये ते तो ऍक्सेप्ट केलाय का गुगलने? नाही केलं. अंडर रिव्ह्यू मध्ये लीड फॉर्म त्याला डिनाईड केलंय का अजून? कसं पाहायचंय, सगळ्यांना समजलं तुला? मला अजून एखादं काहीतरी वेगवेगळं एक्सटेन्शन मला ओव्हरव्ह्यू लावायचंय किंवा मला चेक करायचंय, कशामुळे कोणत्या कॅम्पेनला सगळ्यात जास्त पैसे गेलेत हे चेक करायचंय. ह्याला फक्त आपले किती पैसे गेले, 263 रुपये. CPC खूप महाग आली, मग एक क्लिक बघा किती रुपयाला गेली आणि कोणत्या ह्याला क्लिक केले. डेटा अॅनालिटिक क्लासेसला 140 रुपयाला एक क्लिक आले, आणि दुसरं काय आलं, डेटा सायन्सला 121 रुपये. रिमूव्ह पण झाले कीवर्ड ऑटोमॅटिकली. आता दुसरं काय करतो, कॅम्पेन मध्ये गेलो, दुसरा कॅम्पेन सिलेक्ट करतो, NMD 30 जॅम. ह्याला चांगली आली, CPC खूप चांगली आली. हा कॅम्पेन ओके. काय एवढं चांगलं आलंय, मग आता हाच कॅम्पेन आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. आता मला तो कॅम्पेन जो नकोय, त्याला सगळ्यात महाग लीड आली, कालचा जो रन केला आपण कॅम्पेन 10, तो खूप महाग आला, त्याला मला नकोय तो. एक क्लिक कितीला येते, 131, आणि तिकडे एक क्लिक कितीला आली, 5 रुपयाला. 5 रुपयामध्ये आणि 131 मध्ये किती, खूप डिफरन्स आहे. मग हा कॅम्पेन मला बंद करायचा आहे, तर कसा बंद करायचा, इथे इनेबल मध्ये जायचं आणि पॉज करायचं. समजलं? पॉज केलं,
अजून मला कोणता नकोय? आता हे NMD ऑगस्टचा पाहतो मी. किती रुपये गेले? ह्याची पण CPC चांगली आलेली, पण मी आपण ओव्हरऑल 7 दिवसाचं बघू आजच्या. लास्ट 6 to 7 डेज. तरी पण तेच आहे. कशासाठी कॅम्पेन रन केलाय? मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन, मार्केटिंग स्टडीज. हे बघा कोणी रन केलाय हा? कोणी रन केलाय सांगा? बेस्ट ऑनलाईन मार्केट, लर्न मार्केटिंग. तर हे पूर्णपणे चुकीचं कॅम्पेन रन केलेलं आहे. ब्रॉड मॅच टाकलेली इथं. तर मग हेच असं चेक करायचं असतं आपल्याला. हा पण इनेबल आहे. तर त्याला काय करणार मी? पॉज करणार. NMD जान. आता हे NMD जान मधला आता चेक केला होता तो ओके. CPC किती कमी, कोणत्या कोणत्या कीवर्ड साठी, सगळीकडे इक्वल आहे का हे चेक करा. नंतर अजून कोणता होता खाली कॅम्पेन? जॉईन NMD प्रायव्हेट लिमिटेड. सेटच नाही केलं वाटतं. काय नाहीये, रिव्ह्यूच नाही झाला, सेटच नाही केला. पॉलिसी रिव्ह्यू पर्यंत गेलाच नाही तो. मग त्याला पॉज करायची गरज आहे का? नाही करायची. तुम्हाला एडिट करायचंय त्याला, कसं करणार? एडिट मध्ये जा, एडिट कॅम्पेन. तुम्हाला जर डायग्नोसिस करायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर हाच गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. लँग्वेज काय ठेवली, ऍड मध्ये जायचं, एडिट करायचं असेल तर कॅम्पेन, ऍड ग्रुप. काय काय कीवर्ड आहेत ते बघा. कीवर्ड तर मला सगळे चांगले टाकलेले दिसतात, इलिजिबल पण येतं. डिजिटल मार्केटिंगसाठी हा खूप चांगला आहे. आता मला काय करायचं, फक्त नाव चेंज करायचं ह्या कॅम्पेनचं. आता आपण ज्यावेळेस काम करतो ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन कॅम्पेन रन करायची गरज आहे का? नाही. काही गरजच नाही नवीन कॅम्पेन रन फक्त करायची. जे सजेशन होते त्याच्यावर फक्त सजेशन आहेत ते चेक करायचे. पण आता बघा, मी जर कोल्हे पाटीलसाठी जर कॅम्पेन रन केला आणि त्यांनी चेक केली डेट, तर इथं तर डेट 10ची दिसते. आज तर 12 तारीख आहे. मग ते बोलतील ह्यांनी 2 दिवसात काहीच काम नाही केलं. तर मग आपल्याला फक्त ते नाव चेंज करायचं. काय करायचं? त्यांना नाव चेंज करायचं. नवीन ग्रुप ऍड ग्रुप जर करायचं असेल तर न्यू ऍड ग्रुप वरती क्लिक करून ऍड ग्रुप 2 करायचं. जर तुम्हाला पुढे कॅम्पेन रन करायचं, ते मी तुम्हाला शिकवलं नाहीये, त्याच्यामुळे मी आता एक्सप्लेन करण्यात काहीच अर्थ नाही. कॅम्पेन मध्ये गेलो, कॅम्पेन खाली दिसतंय तुम्हाला. आता हा जो कॅम्पेन आहे कोणत्या तारखेला केला होता? 10 फेब. त्याचे मला फक्त नाव चेंज करायचंय. आज किती? 12 फेब. फक्त नाव दररोज चेंज करत राहायचं, म्हणजे समोरच्या माणसाला डाऊट पण येणार नाही. पण आपल्याला हा रनच नाही करायचा, पॉज केलेला आहे. आता हे वरती कोणतं आहे? डेटा अनॅलिटिक्सचं. ह्याचं नाव चेंज करायचंय मला, NMD 12 फेब DA. झालं? जॉईन NMD DM फेब. नाव तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तशा प्रकारे नाव द्या. आता हे दोनच कॅम्पेन आपण रन करणार. एकाचं बजेट किती ठेवलंय? 1000 रुपये पर डे आणि दुसऱ्याचं 3000 रुपये डिजिटल मार्केटिंगचं. कारण डिजिटल मार्केटिंगची कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे. आता मला ह्याच्यामध्ये कॉलचं बटन लावायचंय. कुठे? ह्या कॅम्पेन मध्ये. कसं लावणार? दिव्या सांगा. कॉलचं बटन ऍसेट लावायचंय. कसं लावायचं? कसं लावू सांगा? ऍड ग्रुप आहे हा. किती ही ऍड आहे, एक ऍड मध्ये किती ग्रुप बनवू शकतात? ते शिकवलं नाही तुम्हाला, पण विचारतोय. आता मला ह्याच्यामध्ये कॉल लावायचे. काय करू?
कॉल एक्सचेंज सृष्टी तू सांग मला, हे जे कीवर्ड आहेत हे कोणते कीवर्ड आहेत सगळे? फ्रेज आहेत. मला ते एक्झॅक्ट मॅच करायचे, तर कसं करणार? कसं करणार? मला चेंज करायचे, एक्झॅक्ट मॅच करायचे, तर कसं करू आता? हा, पण इथं पेन्सिल वरती जाऊन चेंज करायचे, बरोबर आहे. पण मला एकाच वेळेस सगळे करायचे. कुठं जायचं? कोणत्या ह्याच्यामध्ये क्लिक करायचं ते जमेल का? त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं लागेल. कुठे जावं लागेल मग त्यासाठी? प्लस साईन वरती जाऊन जमेल का? इथे दिसते ऑडियन्स आणि कीवर्ड, त्याच्यावरती क्लिक करायचं. केलं का क्लिक? सर्च मॅच टाईप दिसते त्याच्यावरती आलोत आपण. इथं पेन्सिल ऑल कीवर्ड वरती गेलंय. एडिट मध्ये जायचं आणि एडिट मध्ये काय? चेंज मॅच टाईप. हा, चेंज ऑल मॅच टाईप झालं. आणि ह्याच्यामधून तुम्हाला काय करायचं? एक्झॅक्ट मॅच करायचं. एक्झॅक्ट फ्रेज मॅच करायचं तर फ्रेज मॅच. पण आता फ्रेज मॅच तुम्ही एक्झॅक्ट मॅच करून अप्लाय करायचं. फक्त तुम्हाला कुठून कसं जायचंय हे तुम्हाला जमलं पाहिजे. समजलं? सर यांनी सीपीसी प्राइस पण वाढवली. कशाची? एक्झॅक्ट मॅच झाली. हो, पण एक आरओएस बेटर राहील. आरओआय. मग आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील की सगळ्यात जास्त कन्व्हर्जन रेट कोणत्या कीवर्डचं येईल? सगळ्यात जास्त कन्व्हर्जन कोणत्या कीवर्डचं येईल? तुम्ही सांगा. हा, एक्झॅक्ट मॅच का फ्रेज मॅच? सगळ्यात जास्त सीटीआर कशाचं येईल? मे बी ब्रॉड मॅचेस नाही, याचा आहे फ्रेज मॅचचा आहे, कारण क्लिक्स वाढत नाही. सीटीआर याचा आहे फ्रेज मॅचचा आहे, कारण क्लिक्स वाढतील, कारण इम्पॉर्टंट असेल, रिलेव्हन्सी राहील, त्याच्यामुळे क्लिक्स वाढतील. हे थेरॉटिकल नॉलेज इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त सीटीआर कशाचा? कारण रिलेव्हंट जास्त नसल्यामुळे आहे. इम्प्रेशन वाढतं, क्लिक नाही वाढते. मला असं वाटतं. हम्म? फ्रेज मॅच कारण रिलेव्हन्सी राहील तेव्हा क्लिक्स वाढते, नाही तर इम्प्रेशन ब्रॉड मॅच नाही, फक्त इम्प्रेशन. आपलं फॉर्म्युला काय आहे? टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक्स इंटू 100 का क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100 आहे? इम्प्रेशन डिवाइड बाय क्लिक. क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100 केलं तर किती आन्सर येत आहे ते चेक करा. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की इम्प्रेशन जास्त येतात आणि क्लिक कमी येतात, तर काय होईल? तुमचं सीटीआर काय होणार आहे? कमीच येणार आहे. तुमचं जर क्लिक जास्त आले तर तुमचं सीटीआर पण वाढेल. मग आता बघा, एखाद्याने सर्च केलंय फिजिक्स कोर्सेस. काय सर्च केलंय? त्याला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च करायचंय, त्याला फिजिक्सची ऍड दिसली तर तो तिथे पुढे लगेच कट करेल. ब्रॉड मॅच मध्ये मग त्याचं सीटीआर वाढेल का? एक्झॅक्ट मॅच मध्ये त्यांनी जर डेटा आपल्या कीवर्ड मध्ये जर असेल, डेटा सायन्स कोर्सेस किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर त्याला त्याच रिलेटेड ऍड दिसते. त्याच्यामुळे एक्झॅक्ट मॅच कीवर्डचा सगळ्यात जास्त कन्व्हर्जन येतं. कन्व्हर्जन रेट सगळ्यात जास्त कोणाचं येईल? एक्झॅक्ट मॅच. सीटीआर कोणाची जास्त असेल? एक्झॅक्ट मॅच. मग जर 10 लोकांनी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, त्यांना तीच ऍड दिसणार आहे डिजिटल मार्केटिंग. इम्प्रेशन पण कमी राहतील आणि क्लिक्स पण जास्त राहतील. जास्त राहते हे विचार नाही केला. समजलं? अजून काय डाऊट्स आहे का? आता आपण परत ह्याच्यामध्ये पैसे कसे टाकायचे तुम्ही सांगा. पेमेंट ऍड करायला कुठं जाऊ? सृष्टी. कुठे बिलिंग? तू नको सांगू. तुझं नाव सृष्टी का? प्रतीक.
टूलच्या खाली. बोर्ड दाबून त्यांना कुठे जायचं ते बिलिंग कुठे येतं? आतापर्यंत किती अमाऊंट स्पेंड केले ह्या महिन्यात कसं चेक करायचं? कोणत्या कोणत्या डेटला टाकलं होतं? कसं चेक करणार तुम्ही? बिलिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये जायचं. कोणत्या अकाउंट मधून केले? 12 फेब्रुवारी केले, 11ला केले, 11ला परत काय केले? नाही केले. इथे दिसते का तुम्हाला? मॅन्युअल पेमेंट हे क्लिकेबल दिसतं आणि त्यावेळेसच पेमेंट ऍड क्रेडिट कधी कधी झालेलं आहे. 29 आणि 30 ला झालंय. त्याच्यानंतर डायरेक्ट कधी झालेलं आहे? 10 फेब्रुवारीला झालंय. समजलं का? म्हणजे आतापर्यंत आपण किती हे डाउनलोड करायचं आणि हे बिझनेस ओनरला पाठवायचं. म्हणजे ट्रान्सपरन्सी. जर पेमेंट मेथड कोणत्या वापरल्या हे तुम्हाला समजेल. कोणते कोणते पेमेंट मेथड ऍड करून ठेवलेले ते पण तुम्हाला दिसेल. आता बिलिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये नाही जायचं, बिलिंग मध्ये जाऊन आपल्याला पेमेंट करायचंय. मग समरी मध्ये येईल का बिलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये येईल? समरी मध्ये ऍड पेमेंट करायचं. कंटिन्यू. व्हेरीफाय. हे कशासाठी दिले आपण? सिक्युरिटीसाठी. परत एकदा बघायचं वरती तेवढेच अमाऊंट आहे का, नाहीतर कधी कधी कमी जास्त पण होऊ शकतं. 819546. झालं पेमेंट सक्सेसफुल. ओके. ठीक आहे. व्ह्यू डॉक्युमेंट्स करायचे. जानेवारी मध्ये किती टाकले होते, फेब्रुवारी किती टाकले, पेमेंट मेथड, प्रमोशन, अकाउंट, बजेट, या सगळ्या गोष्टी, ट्रान्झॅक्शन कसं केले, ट्रान्झॅक्शन पण तुम्हाला दिसेल. लास्ट ट्रान्झॅक्शन टूल्स मध्ये तुम्हाला ते शिकायचं बाकी आहे आपलं अजून. कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर कॅम्पेन मध्ये कॅम्पेन ऍड ग्रुप हे पण बाकी. ऍड ग्रुप कसा बनवायचा, कीवर्ड कसे ऍड करायचे. आता मला तर ह्याच्यामध्ये अजून 2 कीवर्ड आठवले आणि आता ऍड करायचंय. तर रोहिणी तुम्ही सांगा कसे ऍड करणार? काय क्वेश्चन विचारतो तुम्हाला मी. ज्ञानदा तुम्ही सांगा. ज्ञानदा आणि रोहिणी सांगा तुम्ही. हा कॅम्पेन आहे. आता मी इथं वरती मला जो डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे ना, त्याच्यामध्ये डेटा इंजिनिअरिंग हा कीवर्ड ऍड करायचा आहे. मी इथं आलोय आता सध्या बिलिंगच्या पेजवर. आता कसं मी ऍड करू? कीवर्ड टाकायचे. सृष्टी पण मदत करू शकते त्यांना. कुठं जाणार तू सांग सौरव. कॅम्पेन कसं जायचं, कुठं क्लिक करायचं? ते काय तिथे कॅम्पेन जायचं. कॅम्पेन लिहिलेले तिथे क्लिक करायचं. ओके. आता आता कोणतं कॅम्पेन आहे तुमचा तो पहिले सिलेक्ट करा, त्याच्यात ऍड करायचं. कुठून सिलेक्ट करायचा? ठाकरे. इथं ऑल कॅम्पेन मधून सिलेक्ट करायचा. इकडे पुढं कॅम्पेन ग्रुप मधून 12 फेब मध्ये डेटाचा त्याच्यावरती सिलेक्ट करायचा. झालं. आपल्याला कीवर्ड टाकायचे. तर आता कुठं जाऊ? खाली. हा कसं? याच्यावरती कीवर्ड्स लिहिलंय ना, तिथे क्लिक कर. इथं ऍड कीवर्ड्स ऍड कीवर्ड. समजलं? इथं कीवर्ड टाकायचा. डेटा काय झालं इंजिनिअरिंग. समजलं? कोणता करायचा? फ्रेज मॅच का एक्झॅक्ट मॅच? एक्झॅक्ट. इथून सेव्ह करायचं.
आणि आता ते बोलतंय, काय बोलतंय, ऍड ग्रुप कोणता, ऍड ग्रुप 1 सेव, सक्सेसफुली ऍड झाला. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे तुम्हाला जर ऍड करायचा असेल तर, एडिट, न्यू ऍड ग्रुप और एडिट कॅम्पेन, एडिट कॅम्पेन. कॅम्पेन वरती आले, ऍड ग्रुप मध्ये जा, प्लस साइन वरती क्लिक करून ऍड ग्रुप झाला नवीन. नवीन ऍड ग्रुप मध्ये नाही करायचं आपल्याला, ऍड ग्रुप वरती क्लिक करायचं. आले सगळे कीवर्ड, इथून पण तुम्ही ऍड करू शकता. दिसतंय, एडिट, पॉज, एडिट, इनेबल, रिमूव्ह, चेंज करायचे, चेंज सीपीसी, चेंज कीवर्ड टेक्स्ट इथून टाकायचं, फाइंड, रिप्लेस विथ, सगळ्या गोष्टी इथून येतात. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या तुमच्या बेसिक. तर कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारू शकता.